Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे हॉर्मोन्सचे आजार आणि त्यावरती असणारे होमिओपॅथिक उपचार. आणि विषयी चर्चा करण्यासाठी जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर महेंद्र काबरा आणि डॉक्टर ममता काबरा आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर महेंद्र काबरा सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर महेंद्र काबरा सरांचं व्यक्तिमत्व आता केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. कारण त्यांचे असणारे डॉक्टर काबरा लाईफलाईन रिसर्च युनिव्हर्सचे उपचार आता केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील रुग्णांसाठी उपलब्ध झालेले आहेत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की 150हून अधिक देशांमध्ये आता डॉक्टर महेंद्र काबरा यांचे उपचार उपलब्ध आहेतच. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताला जागतिक स्तरावरती नेण्याचं कार्य हे डॉक्टर महेंद्र काबरा यांनी केलेलं आहे. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ होमिओपॅथिक तज्ज्ञ म्हणून काम करत असताना त्यांनी महत्त्वपूर्ण मूलभूत संशोधन आज होमिओपॅथी या क्षेत्रात केलेलं आहे. आणि त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना अनेकविध प्रकारचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान सन्मान देऊन गौरवण्यात आलेला आहे. त्यातील एक महत्त्वाचा पुरस्कार मला जरूर आवर्जून सांगायचं वाटतं की जागतिक होमिओपॅथिक परिषदेमध्ये इटली येथे त्यांनी होमिओपॅथीमध्ये केलेल्या मूलभूत संशोधनाबद्दल त्यांना गौरवण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर या व्यतिरिक्त विविध आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. होमिओपॅथीमध्ये मूलभूत संशोधन करत असताना त्यांनी नवीन स्वरूपाची उपचार पद्धती आज विविध असणाऱ्या आजारांसाठी निर्माण केलेली आहे, ज्याद्वारे हे सर्व आजार मुळासकट बरे होऊ शकतात. ज्याच्यामध्ये एंडोक्राईन सिस्टीमचे जे आजार आहेत, ज्याला हार्मोन्सचे आजार म्हटलं जातं, ज्यामध्ये विशेष करून आज डायबिटीस सारखा आजार आपल्याला महत्त्वाने दिसतो. पण त्याच अनुषंगाने थायरॉइड, PCOD सारखी समस्या, स्थूलत्व म्हणजे ओबेसिटी आहे आणि या व्यतिरिक्त असणारे विविध स्वरूपाचे आजार, ह्यासाठी आज सर्वोत्तम उपचार आपल्याला उपलब्ध झालेले आहेत डॉक्टर काबरा यांच्या लाईफलाईन रिसर्च युनिव्हर्स या असणाऱ्या होमिओपॅथिक उपचारांद्वारे. आणि ह्या संपूर्ण त्यांच्या वैद्यकीय प्रवासात त्यांच्या जोडीने उभ्या आहेत, त्यांना साथ देत आहेत डॉक्टर ममता काबरा. आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर ममता काबरा या सुद्धा होमिओपॅथ तज्ज्ञ आहेतच, पण विशेष करून स्त्रियांच्या हार्मोन्सच्या आजारामध्ये असणाऱ्या उपचारांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. स्त्रियांचे आजार म्हटले की आपल्या डोळ्यासमोर मासिक पाळीशी निगडीत समस्या येतात, पण ह्या सर्व समस्यांचं मूळ कारण हार्मोनल इम्बॅलन्स हा असतो. आणि म्हणूनच PCOD सारखी समस्या असो किंवा थायरॉइड सारखी समस्या असो किंवा वंध्यत्वासारखी समस्या असो, स्त्रियांमध्ये असणारी अनियमित मासिक पाळी आहे, ह्या सर्व समस्यांचं निराकरण आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली करता येणं शक्य आहे. तर आपल्याला हार्मोनशी निगडीत कोणतीही समस्या असो, आपल्याला निराश होण्याची गरज नाही आहे. कारण आपल्याला माहितीच आहे हार्मोन्सचे आजार म्हटलं की आयुष्यभराच्या गोळ्या असं एक समीकरण आपल्या डोळ्यासमोर येतो आणि एका आजारातून दुसरा आजार सातत्याने निर्माण होत असतो. तर हे दुष्टचक्र कुठेतरी थांबवायचं असेल तर जरूर आपण डॉक्टर काबरा यांच्या लाईफलाईन रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच युनिव्हर्सला आपण जरूर फोन करा. आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे या रिसर्च इन्स्टिट्यूटचे हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि जी उपचारांमध्ये पुढील 1 महिना विशेष सवलत आहे त्याचा आपण लाभ घेऊ शकता. तर आपण पुन्हा एकदा दोन्ही डॉक्टरांचं स्वागत करूया कार्यक्रमामध्ये. पुन्हा एकदा स्वागत सर कार्यक्रमामध्ये. सर, या अनुषंगाने मला विचारावं वाटतं की आपण स्वतः हेल्थ कोच आहात, एवढे फिट दिसत आहात आणि ह्या वयात सुद्धा आपण 180 किलोहून अधिक वजन उचलता आणि आधी केलं मग आपण जगाला सांगितलं, हे आपलं ब्रीदवाक्य आहे. तर एकंदरीतच आपला हा जो वैद्यकीय प्रवास आहे, आपण एवढ्या नवीन संशोधनपूर्ण उपचार पद्धती आज सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत, काय सांगता येईल? आमच्या आजोबांना डायबिटीस, आईला डायबिटीस आणि तोही अल्पवयात सुरू होणारा. तर आपण निश्चितपणे हे ठरवलं की आधी स्वतः करावं आणि मग जगाला सांगावं. तर 30 वयातच मी वजन कमी करायला सुरुवात केली आणि आजपर्यंत 30 किलो वजन कमी करून आणि गेले 30 वर्ष झाले ते मेंटेन करीत आहे. कुटुंब आणि स्वतःच्या पलीकडे रुग्णांनासुद्धा खूप चांगला लाभ होत आहे. ते ह्या निराशेतून बाहेर येऊन फक्त आजारमुक्तीच नव्हे तर स्वतःला अगदी बलवान बनवण्याचा त्यांनासुद्धा ही महत्त्वाकांक्षा त्यांच्यामध्ये निर्माण होत आहे. बलसागर भारत हो आणि विश्वात शोभून राहो, अशा पद्धतीचं हे ब्रीदवाक्य आपण यानुसार वाटचाल करीत आहोत. एक खरोखर मोलाचं विवेचन केलं आपल्याला आता डॉक्टर महेंद्र काबरा सरांनी, ज्यांनी आधी स्वतः हे केलेलं आहे आणि मग जगाला सांगितलेलं आहे. हे त्यांचं ब्रीदवाक्य आहेच. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज
होमिओपॅथिक एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत डॉक्टर महेंद्र काब्रा, जे आपल्याला आजच्या कार्यक्रमामध्ये हार्मोन्सच्या आजारावरती विशेष करून मार्गदर्शन करणार आहेत. थायरॉइड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आयुष्यभराच्या गोळ्या खाणं येतं. डायबिटीस म्हटलं की आयुष्यभराच्या गोळ्या, इन्सुलिन येतं. स्थूलत्व म्हणजे जाडेपणा आहे, वजन जास्त होणं आहे, ओबेसिटी सारखी समस्या आहेच, पण स्त्रियांमध्ये विशेष करून PCOD सारखी समस्या आज मुलींमध्ये खूप दिसते. वंध्यत्वाशी निगडीत समस्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पुरुषांमध्ये असणारं इरेक्टाईल डिसफंक्शन म्हणजेच नपुसंकत्व. तर ह्यासाठी आज सर्वोत्तम उपचार आपल्याला उपलब्ध झालेले आहेत डॉक्टर काब्रा लाईफलाईन युनिव्हर्स या इन्स्टिट्यूटमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना उपलब्ध आहेत पुढील 1 महिना सवलतीच्या दरामध्ये. त्यामुळे हार्मोन्सच्या आजाराशी कोणतीही निगडीत समस्या असो पण निराश होऊ नका. जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, स्वतः आपण आज एंडोक्रायनॉलॉजिस्ट, होमिओपॅथ तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहात आणि अनेकविध स्त्रियांना आपण हार्मोन्सच्या आजारापासून मुक्त केलेले, विशेष करून PCOD आणि थायरॉइड सारख्या आजारातनं. तर सर्वप्रथम स्त्रियांचे कोणकोणते आजार आपल्याकडे बरे होतात, काय सांगता येईल? मला एक उदाहरण देऊ इच्छिते. जसं लंडनला महाराष्ट्रीयन डॉक्टर मनसोपचार तज्ज्ञ आहेत. 10 वर्ष झाली त्यांच्या घरात पाळणा हलला नाही. आपल्या औषधाने 10 वर्षानंतर त्यांच्याकडे पाळणा हल्ला. त्यांना जे काही थायरॉईड होते ते सुद्धा नील झाले. तिथले ब्रिटिश डॉक्टरसुद्धा म्हणजे म्हणत आहेत की बा थायरॉईड हे गेलं म्हणून. आणि मला सांगावंसं वाटतं की होमिओपॅथीमुळे आपण आचार, विचार आणि सल्ला देऊन आपण हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर ममता काब्रा यांच्याकडनं, ज्या होमिओपॅथिक एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत, की कशा रीतीने स्त्रियांना हार्मोन्सचे आजार असल्यामुळे विविध स्त्रीरोगांना सामोरं जावं लागतं. आपल्याला जर का मूल होण्याचा, बाळ होण्याचा, अपत्यप्राप्तीचा आनंद हवा असेल तर आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आज खूप रिसर्च केलेला आहे, मूलभूत संशोधन केलेलं आहे होमिओपॅथीमध्ये, आणि आज आपण एक होमिओपॅथिक एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहात आणि जगभरातील जे हार्मोन्सचे आजार आहेत त्याच्यावरती आपण आज मात करू शकतो. एक विश्वास निर्माण झालेला आहे लोकांमध्ये. सुरुवात करत असताना अर्थातच जो पहिला प्रबळ भाग दिसतो तो आहे डायबिटीसचा किंवा मधुमेहाचा, आणि आपण स्वतः ह्या सर्व गोष्टींवरती मात करून आज एक जगाला संदेश देत आहात. तर ह्याविषयी सर्वप्रथम आम्हाला काय सांगायला आवडेल? रुग्णांमध्ये अशी एक मोठी धारणा आहे की पिष्टमय पदार्थ आणि साखर खाल्ल्याने शुगर लेवल रक्तातली वाढत असते. परंतु आपण संशोधनानंतर अशा पद्धतीने सल्ला देत असतो रुग्णांना की नाही, आपण प्रोटीन्स आणि फॅट्स जे घेतो त्यामुळे सुद्धा, कारण सगळ्यांचं म्हणजे प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट्स या तिघांचं रूपांतर शेवटी ग्लुकोजमध्येच होत असतं. हे फार कमी जणांना माहीत आहे. म्हणून एकूण कॅलरीज कमी घ्यायच्या, म्हणजे आपल्या होमिओपॅथीच्या सुयोग्य उपचारासोबत कॅलरीज पण कमी घ्यायच्या आणि सॅलड्स जास्तीत जास्त घ्यायचे, जेणेकरून लो कॅलरी आणि हाय व्हिटॅमिन, हाय न्यूट्रिशन युक्त असा आहार आपण सुचवतो. आणि जसं आपण सुरुवातीला प्रशंसा केली की मी स्वतःचं फिटनेस जे चांगलं ठेवू शकलो, त्याचं गुपित आपल्या सगळ्या रुग्णांना आणि समाजाला सांगू इच्छितो की खूप चांगल्या पद्धतीने दिवसभर जर आपण श्वास घेतला, हा फक्त सकाळी घ्यायचा नसतो किंवा व्यायामाच्या वेळी घ्यायचा नसतो, तर संपूर्ण दिवस आम्ही सल्ला देऊ, हे गुपित सांगू की ज्यामुळे मी 180 किलो वजन उचलू शकतो. तर तशा पद्धतीने श्वास घ्यायचा, म्हणजेच आहार विहार, आचार विचार आणि होमिओपॅथीचे उपचार याद्वारे आपण फक्त डायबिटीसच्या इंजेक्शन आणि गोळ्यांपासून तर मुक्त होऊ शकतोच, परंतु भविष्यात होणारे जे गुंतागुंती असतात, डायबिटीससोबत येणारं उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनी फेल्युअर, पक्षवात, नपुसकत्व वगैरे, पचनसंस्थेच्या समस्या, या सगळ्यांपासून आपण वरील पद्धतीने निश्चितपणे मुक्त होऊन आणि अत्यंत बलशाली जीवन जगू शकतो. आपण हे जाणून घेतलात तर डॉक्टर महेंद्र काब्रा सरांकडनं, जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे होमिओपॅथिक एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत, की कशा रीतीने आपण मधुमेहावरती, डायबिटीसवरती मात करू शकतो, इन्सुलिन गोळ्यांपासून मुक्त जीवन जगू शकतो. आणि एवढंच नव्हे
तर इतरही डायबिटीसच्या अनुषंगाने येणारे आजार, ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर आहे म्हणजे हायपरटेन्शन आहे, हृदयविकार आहे म्हणजे हार्ट डिसीज आहेत, ब्लॉकेजेसची समस्या आहे, फॅटी लिव्हरसारखी समस्या आहे, ओबेसिटी आहे आणि त्याच अनुषंगाने थायरॉइडची समस्या असो किंवा हॉर्मोन्सचे आजार असोत, आपल्याला ह्यावरती संपूर्णरित्या मात करता येणं शक्य आहे. थायरॉइडसारख्या आजारामध्ये आयुष्यभर गोळ्या खायला लागतात, त्या आपल्या बंद होऊ शकतात डॉक्टर काब्रा यांच्या लाईफलाईन युनिव्हर्स उपचारांनी. आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फक्त कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे डॉक्टर काब्रा यांच्या लाईफलाईन युनिव्हर्सचे हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि जी पुढील 1 महिना विशेष सवलत ठेवण्यात आलेली आहे उपचारांमध्ये, त्याचा आपण लाभ घेऊ शकता. सर, या अनुषंगाने मला विचारायचं वाटतं, पुढचा प्रश्न आहे तो थायरॉइडविषयी. थायरॉइड म्हटलं की आयुष्यभराच्या गोळ्या खाणं हा एक आपल्या डोळ्यासमोर येतो. अर्थातच इतरही थायरॉइडचे आजार आहेत वेगवेगळे, पण मुख्यत्वे जो आढळतो ते हायपोथायरॉइडिझम आणि त्याच्यामध्ये आयुष्यभराच्या गोळ्या खाण्याचा सल्ला दिला असतो. तर ह्या गोळ्या बंद होऊ शकतात का रुग्णांचा, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि थायरॉइडची जी कॉम्प्लिकेशन त्यामुळे दिसतात, लठ्ठपणा आहे, वजन वाढणं आहे आणि वंध्यत्वासारखी समस्या कधी कधी दिसते, तर ह्याही समस्येवरती मात करता येणं शक्य असतं का, काय सांगता येईल? T3 T4 हे 2 हार्मोन बॉडी कमी बनवू शकते, म्हणून आयुष्यभर सप्लिमेंट्स घ्यावे लागतात. आणि TSH वाढत असतं. तर TSHचा फुल फॉर्म आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. जर थायरॉइड ग्रंथी नीट काम करीत नाही, अल्प प्रमाणामध्ये हार्मोन्स बनवते, तर हे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हे आपल्या ब्रेन मॅनेजरकडून जास्त सिक्रीट होतं आणि थायरॉइडला नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला जातो. पण हेच नेमकं आधुनिक चिकित्साशास्त्राद्वारे यावरच ऑब्जेक्शन असतं आणि मग TSH कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे आणखीन पेशंटला त्या विविध विपरीत परिणामांना, साईड इफेक्ट्सना सामोरं जावं लागतं. तर आपल्या होमिओपॅथीच्या उपचाराद्वारे T3 T4 बनायला अधिक योग्य तेवढ्या प्रमाणात बनायला सुरुवात होते. त्यामुळे TSH आपोआपच कमी बॉडीला सिक्रीट करावं लागतं आणि मग निश्चितपणे आहार विहाराचाही जो आपण सल्ला देतो, त्यामुळे खाली वाकून एक्सरसाइज करायचे, जेणेकरून थायरॉइड मध्ये जे काही विष साठलेली असतील ती सुद्धा मोकळी करता येतात. शक्य असेल तर शीर्षासन हे थायरॉइडसाठी खूप फायद्याचं असतं. या सगळ्या सल्ल्याचा उपयोग होऊन आणि थायरॉइडच्या गोळ्या कायमस्वरूपी बऱ्या होऊन आणि थायरॉइडच नव्हे तर थायरॉइडसोबत येणाऱ्या इतर गुंतागुंतीसुद्धा आपल्या ह्या लाईफलाईन रिसर्च युनिव्हर्समध्ये सहजपणे शक्य होतं. केवळ थायरॉइड नव्हे तर या अनुषंगाने डायबिटीस म्हणजे मधुमेहासाठी आज सर्वोत्तम सुरक्षित आरोग्यदायी उपचार उपलब्ध आहेत, ज्याद्वारे आपल्याला इन्सुलिन गोळ्यांपासून मुक्त जीवन जगता येऊ शकतं. आणि याच अनुषंगाने हॉर्मोन्सचे विविध आजार, ज्याच्यामध्ये PCOD सारखी समस्या आहे, मुलींमध्ये वंध्यत्व आहे, स्त्री पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे आणि विविध प्रकारचे असणारे स्थूलत्व म्हणजे जाडेपणा आणि ज्यामुळे उद्भवणारे विविध आजार, ज्याच्यामध्ये हाय ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज, त्याच अनुषंगाने फॅटी लिव्हरसारखी समस्या आहे, ब्लॉकेजेस आहेत, कोलेस्ट्रॉल आहे, ह्या सर्व समस्यांचं निराकरण आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली शक्य आहे. फक्त त्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे डॉक्टर काब्रा लाईफलाईन रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच युनिव्हर्सचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि जी पुढील 1 महिना विशेष सवलत आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्याचा लाभ घेऊ शकता. डॉक्टर ममता, अर्थातच स्त्रियांमध्ये जो एक मोठा आता गेल्या काही वर्षात वाढलेला आजार दिसतोय तो PCODचा, आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात स्थूलत्वाला आणि त्याचप्रमाणे वंध्यत्वाला या स्त्रियांना सामोरं जावं लागतं. मुलींना विशेष करून आज खूप मुलींमध्ये आजाराचं प्रमाण बळावलंय. PCOD विषयी कशा रीतीने ह्यावरती मात करता येईल, काय सांगता येईल? जसं फायब्रॉइड म्हणा, ट्यूमर म्हणा किंवा गाठ म्हणा, तर ह्या ज्या पेशी असतात तर पेशी खूप जमा होतात एका ठिकाणी, ब्लड फ्लो सगळा तिकडे जातो आणि एक असं गाठीमध्ये रूपांतर होतो त्याचं, म्हणजे आपण त्याला गाठ म्हणतो किंवा ट्यूमर म्हणतो. तर हे आतमधलं जे दोष आहे, जे सरांनी आता सांगितले की 3 दोषामुळे हे घडतं, तर हे दोष निघण्यासाठी ते ट्यूमर होतं आणि आपल्या होमिओपॅथीच्या औषधाने तर हे आतल्या आत पचवू शकतं आणि नाहीसं होऊ शकतो. मी एक उदाहरण सांगू इच्छिते की 5 राष्ट्रपतींचे जे PA आहेत, त्यांनी सेवा केलेली आहे 5 राष्ट्रपतींची. त्यांच्या पत्नी, त्यांना कान आणि डोळ्याच्या मध्ये ट्यूमर 22 वेळा झालं, तर त्यांनी ते काढलं, पण पुन्हा व्हायचं. तर आपल्या औषधाने ते आजपर्यंत ट्यूमर झालेला नाही. आणि मला यामध्ये
अशी थोडीशी आणखीन ॲडिशन करावीशी वाटते. जसं मॅडमने सांगितलं की 22 वेळा ऑपरेशन करून ज्यांचे ट्युमर्स पुन्हा येत होते किंवा PCODमध्ये एका बाजूचं सिस्ट काढलं, दुसऱ्या बाजूला आलं आणि पेशंटच्या समस्या आणखीन वाढल्या, हार्मोनल पिल्स सतत महिनाभर वर्षानुवर्ष लग्नाच्या आधीसुद्धा घ्याव्या लागल्या. ह्या अशा सगळ्या ह्या समस्यांपासून, व्हिशियस सायकलपासून होमिओपॅथीचा उपचार आणि आहार विहार आणि आचार विचाराच्या बाबतीमध्ये आपला प्रभावी सल्ला स्त्रियांच्या समस्यांपासून सुद्धा आपण मुक्ती दिलवू शकतो. मला वाटतं सर्वच स्त्रियांसाठी अतिशय वरदान असे स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. स्त्रियांच्या विविध समस्या ज्याच्यामध्ये मासिक पाळीशी निगडीत समस्या आहेत, पण हार्मोन्सच्या ज्या समस्या आहेत, मुख्यत्वे PCOD सारखा आजार, थायरॉईड सारखा आजार आणि इतर सर्व स्त्री पुरुषांमध्ये आढळणारं वंध्यत्व आहे आणि अनुषंगाने असणारे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकारासारखे आजार आहेत, फॅटी लिव्हरसारखी समस्या आहे, ह्या सर्वांचं निराकरण आपल्याला करता येणं शक्य आहे डॉक्टर महेंद्र काबरा यांच्या लाईफलाईन युनिव्हर्स इन्स्टिट्यूटमध्ये. आणि ह्यासाठी आपल्याला फक्त कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हा डॉक्टर महेंद्र काबरा इन्स्टिट्यूटचा हेल्पलाईन नंबर आहे. यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि जी उपचारांमध्ये पुढील 1 महिना सवलत आहे त्याचा आपण लाभ घेऊ शकता. सर, अर्थातच आपण आता ह्याला जोडून मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, तो आहे वंध्यत्वाविषयी. कारण PCOD सारख्या आजाराचं पुढे रूपांतर स्त्रियांमध्ये वंध्यत्वासारखं होतं. पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन हा एक भाग आहेच, पण त्याच अनुषंगाने वंध्यत्वाची समस्या म्हणजे स्पर्म काउंट खूप कमी होताना दिसतोय. त्यामुळे स्त्री पुरुष वंध्यत्वाची समस्या दोन्हाहीमध्ये वाढताना दिसते. आपल्याला कशा रीतीने ह्याच्यावरती उपचार करता येणं शक्य आहे? जसं आपण सगळ्या जुन्या आजारांचा आणि आव्हानात्मक आजारांचा उपचार त्रिदोषाचा नाश करून करत असतो, त्याचप्रमाणे नपुसकत्व जे काही आहे पुरुषांमध्ये, जे आजकाल खूप कॉमनली आढळतं, त्यासाठी होमिओपॅथीच्या सुयोग्य उपचारासोबत, ज्याच्याने ह्या उपचाराने काय होतं की आपली जी प्राणशक्ती आहे ती मजबूत होते. चैतन्यशक्ती, प्राणशक्ती. होमिओपॅथीचं औषध हे चैतन्यमयी आहे आणि आपली प्राणशक्तीसुद्धा तशीच त्याच प्रकारची डायनॅमिक आणि स्पिरिच्युअल आहे. तर जशाच तसे आपण जे म्हणतो, तर होमिओपॅथीच्या ह्या चैतन्यमयी शक्तीचा उपयोग आपण प्राणशक्ती स्ट्रॉंग करण्यासाठी करतो. आणि जे काही हार्मोन्सचे डिस्टर्बन्सेस असतील, हार्मोन्सची डेफिशियन्सी असेल, तर ती निश्चितपणे करेक्ट होऊन आणि याचं ट्रेनिंग, प्रशिक्षण हे सुद्धा ऑनलाईन देण्यात येत असतं की जेणेकरून पहिल्या दिवसापासून पुरुषांची ही समस्या ही सुटायला सुरुवात होते. कालावधी जो आहे तो वाढून आणि काही आठवड्यांमध्ये किंवा काही महिन्यांमध्येच उपचार आणि प्रशिक्षण यामुळे पुरुष हा अत्यंत पुरुषाचं हे वैवाहिक जीवन अत्यंत समृद्ध होऊ शकतं. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना असं आवाहन आहे की आता उदास राहण्याचं मुळीच कारण नाही. ह्या सगळ्या स्त्री पुरुष वंध्यत्व, नपुसकत्व ह्या समस्या निश्चितपणे दूर होऊ शकतात. आपला आत्मविश्वास, गमावलेला आत्मविश्वास आता पुन्हा वृद्धिंगत करायला काहीही हरकत नाही. एक मोलाचं मार्गदर्शन आपल्याला आजच्या कार्यक्रमामध्ये दोन्ही डॉक्टरांनी केलं. डॉक्टर महेंद्र काबरा आणि डॉक्टर ममता काबरा, ज्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एंडोक्रायनॉलॉजिस्ट, होमिओपॅथ तज्ज्ञ आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हार्मोन्सचे विविध आजार, ज्याच्यामध्ये मधुमेह आहेच, पण त्याच अनुषंगाने येणारा उच्च रक्तदाब आहे, हृदयविकार आहे, ब्लॉकेजेसची समस्या आहे, फॅटी लिव्हर आहे, त्याच्या पुढे जाऊन थायरॉईडसारखी समस्या, ज्यासाठी आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतात, तर ते आपल्याला आता करण्याची गरज उरलेली नाही आहे. दुष्टचक्र भेदून आपण मंगलचक्रामध्ये परिवर्तन त्याचं करू शकता. आणि या अनुषंगाने असणारे विविध आजार, ज्याच्यामध्ये विशेष करून स्त्री पुरुष वंध्यत्वाची समस्या, नपुसकत्व आहे म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे आणि त्यामुळे होणारा वंध्यत्वाचा असणारा आजार, पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला जर का मूल होण्याचा, बाळ होण्याचा, अपत्यप्राप्तीचा आनंद हवा असेल तर आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, ते डॉक्टर महेंद्र काबरा यांचे लाईफलाईन इन्स्टिट्यूटचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि जी उपचारांमध्ये पुढील 1 महिना सवलत आहे त्याचा आपण लाभ घेऊ शकता. ऑनलाईन सल्ला संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील, जगभरातील रुग्णांना उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा हार्मोन्सचा आजार असो, जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. डॉक्टर महेंद्र काबरा सर, डॉक्टर ममता काबरा मॅडम आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. शुभेच्छा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.